नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. श्रावण महिना सुरू झाला की वातावरणामध्ये काहीतरी वेगळंच जाणवतं नाही का? आकाशामध्ये काळे ढग, रिमझिम पाऊस, हिरवागार निसर्ग, मंदिरात घुमणारा घंटानाद आणि हर हर महादेवचा जयघोष. पण कधी विचार केला आहे का? श्रावण हा फक्त सण, उत्सवांचा महिना आहे का? की त्यामागे आपल्या जीवनाला दिशा देणारा एक सुंदर विचार दडलेला आहे? आज आपण जाणून घेऊया श्रावणोत्सवाचा खरा अर्थ काय आहे आणि आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये त्यातून आपण काय शिकू शकतो. श्रावण म्हणजे निसर्गाचा उत्सव. श्रावण म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो हिरवागार निसर्ग. उन्हाळ्याच्या तीव्रतेनंतर पावसाच्या सरी पृथ्वीला चिंब भिजवतात. झाडांना नवी पालवी फुटते, डोंगर हिरवेगार होतात आणि वातावरणामध्ये एक प्रकारची प्रसन्नता निर्माण होते. म्हणूनच श्रावणाकडे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून पाहण्याच्या ऐवजी निसर्गाशी आपलं नातं जोडण्याचा काळ म्हणूनही पाहायला हवं. आपल्या पूर्वजांनी निसर्गाला देवत्व दिलं. झाडं, नद्या, पर्वत, प्राणी आणि पृथ्वी यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण केली. आज आपण आधुनिक झालो आहोत, पण त्या आधुनिकतेसोबत निसर्गापासून दूर तर जात नाही ना आपण. श्रावण आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो, निसर्ग वाचला तरच आपलं जीवन वाचेल. आता श्रावणामध्ये भगवान शिवाची पूजा करतो. श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. अनेक भक्त या काळामध्ये उपवास करतात, मंदिरात जातात, शिवलिंगावर अभिषेक करतात आणि महादेवाची आराधना करतात. पण शिवाची भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन पूजा करणं नाही. शिव आपल्याला काय शिकवतात? शांत राहणं, संयम ठेवणं आणि कठीण परिस्थितीतही स्थिर राहणं. महादेवांच्या गळ्यातील सर्प असो, कपाळावरील तिसरा नेत्र असो किंवा विश्वप्राशन करण्याची कथा असो, प्रत्येक प्रतीकामध्ये एक विचार दडलेला आहे. जीवनामध्ये संकट येतील, अडचणी येतील, कधी अपयश येईल, पण त्या परिस्थितीत आपण स्वतःला किती शांत ठेवतो हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच कदाचित श्रावण आपल्याला सांगतो, परिस्थिती बदलण्याआधी स्वतःला सांभाळायला शिका. आणि श्रावण म्हटलं की उपवास हा विषय आलाच. पण उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं एवढंच आहे का? आपण याचा थोडा व्यापक अर्थ घेऊया. उपवास म्हणजे स्वतःजवळ राहणं, आपल्या सवयीकडे पाहणं. आपण काय खातो, काय बोलतो, कशाचा विचार करतो, कशावर आपला वेळ खर्च करतो. आज आपण उपवास करतो, पण मनाला मात्र सतत सोशल मीडिया, नकारात्मक बातम्या आणि अनावश्यक विचारांचा आहार देत असतो, आहे की नाही? म्हणून या श्रावणामध्ये एक वेगळा उपवास करून पहा, नक्की करून बघा. नकारात्मक विचारांचा उपवास, अनावश्यक रागाचा उपवास, वाईट शब्दांचा उपवास आणि काही काळ मोबाईलचाही उपवास. कदाचित हा उपवास आपल्या मनासाठी जास्त फायदेशीर ठरेल. श्रावणामध्ये अनेक सण आणि परंपरा येतात. नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, जन्माष्टमी. प्रत्येक सणाची स्वतःची कथा आणि परंपरा आहे. पण या सगळ्या सणांमध्ये एक गोष्ट समान आहे. कोणती बरं? माणसं एकत्र येतात. आजच्या काळात आपण तंत्रज्ञानाने एकमेकांच्या जवळ आलो आहोत, पण मनाने मात्र कधीकधी दूर जातो. एकाच घरात 4 माणसं असतात, पण प्रत्येकाच्या हातात वेगळा मोबाईल असतो. श्रावणातील सण आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात, नाती जपण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. थोडा वेळ आणि मनापासून संवाद पुरेसा असतो. म्हणून या श्रावणात एखाद्या जुन्या मित्राला फोन करा, आईवडिलांसोबत थोडा वेळ बसा, कुटुंबासोबत एकत्र येऊन जेवण करा. कदाचित हाच तुमचा सर्वात सुंदर श्रावणोत्सव असेल. श्रावण हा निसर्गाचा उत्सव आहे, पण निसर्गाची काळजी घेणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. सण साजरे करताना पर्यावरणाचाही विचार करूया. प्लॅस्टिकचा वापर कमी करूया, पाण्याची नासाडी टाळूया, झाडं लावूया आणि लावलेली झाडं जगवूया. आणि शासनाला पण सांगू, रस्ता बनवताना झाडं तोडू नका. कारण झाडाला फक्त नमस्कार करून उपयोग नाही, त्याला पाणी देणं, त्याचं संरक्षण करणं हीच खरी निसर्गभक्ती आहे मित्रांनो.
देवाच्या मंदिरात फुलं अर्पण करण्यासोबत एखादं झाड जपलं, एखाद्या पक्ष्यासाठी पाणी ठेवलं किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली तर कदाचित तीच खरी पूजा ठरेल. आपण देवाला नैवेद्य दाखवतो, पण आपल्या आजूबाजूला एखादी व्यक्ती उपाशी असेल तर आपण देवासाठी दूध अर्पण करतो, पण एखाद्या गरजू मुलाला दुधाची गरज असेल तर आपण मंदिरात दान करतो, पण आपल्या शेजारी एखादं कुटुंब अडचणीत असेल तर श्रावण आपल्याला श्रद्धेसोबत माणुसकीही शिकवतो. आपण या श्रावणामध्ये एक संकल्प करूया, कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा, कुणाला मदत करण्याचा, कुणाचं मन न दुखवण्याचा आणि शक्य असेल तिथे माणुसकी जपण्याचा. आणि आपण वर्षभर धावत असतो. पैसा, काम, जबाबदाऱ्या, भविष्य या सगळ्यांच्या मागे धावताना आपण स्वतःलाच विसरतो. श्रावण हा थोडं थांबण्याचा काळ मानूया. दररोज काही मिनटं शांत बसूया, प्रार्थना करूया, ध्यान करूया, निसर्गामध्ये फेरफटका मारूया आणि आयुष्याकडे पुन्हा एकदा शांतपणे बघूया. आपण कुठे आहोत, कुठे जायचं आहे आणि त्या प्रवासामध्ये काय गमावत आहोत या प्रश्नांची उत्तरं कदाचित आपल्याला स्वतःमध्येच सापडतील. मित्रांनो, श्रावण म्हणजे फक्त पावसाचा महिना नाही. तो श्रद्धेचा उत्सव आहे, संयमाचा उत्सव आहे, निसर्गाचा उत्सव आहे आणि नात्यांचा उत्सव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीचा उत्सव आहे. या श्रावणात देवाची पूजा नक्की करा, पण त्यासोबत आपल्या मनाचीही पूजा करा. मंदिरात दिवा नक्की लावा, पण एखाद्याच्या आयुष्यात आशेचा दिवाही लावा. निसर्गाला नक्की वंदन करा, पण त्याचं संरक्षणही करा आणि महादेवाला नक्की नमस्कार करा, पण त्यांच्या शिकवणीतील शांतता, संयम आणि माणुसकी आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. कारण श्रावण साजरा करण्यापेक्षा श्रावण जगणं अधिक महत्त्वाचं आहे. हर हर महादेव. आणि तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. अशाच आरोग्यदायी आणि सकारात्मक विचारांसाठी हेल्दी लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला, तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.